स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। बस डेपोमध्ये बस साफसफाईसाठी चालकानं वॉशिंग रॅम्पवर बस लावली, मात्र हँडब्रेक न लावल्यानं ही बस रॅम्पवरून खाली घरंगळत येऊन त्यात अधिकाऱ्यांच्या 2 गाड्यांचं नुकसान झाल्याची घटना जळगाव बस डेपोमध्ये घडली आहे। या घटनेत कोणीही जखमी झालं नसलं तरी मोठा अनर्थ टळला असल्याचं मानलं जात आहे। जळगाव बस डेपोमध्ये एसटी मंडळाच्या बसची देखभाल तथा दुरुस्ती करण्यात येत असते। यासाठी चालक एसटी बस ही रॅम्पवर उभी करत असतो। अशाच घटनेत आज सायंकाळच्या सुमारास चालकानं बस रॅम्पवर लावली आणि खाली उतरला, मात्र यावेळी चालकाने बसचे ब्रेक लावून बस उभी न केल्यानं रॅम्पच्या उतारावरून ही बस सरळ खाली घसरून आली आणि समोर उभ्या असलेल्या 2 कारवर जोरात आदळल्यानं या दोन्ही कारचं नुकसान झालं। यामध्ये एक कार ही विभाग नियंत्रक यांची होती। या घटनेला विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी दुजोरा दिला। या घटनेबाबत एसटी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी किरकोळ नुकसान झालं असल्याचं सांगत वाईट देण्यास नकार दिला। झाल्या घटनेनं मात्र अनर्थ टळला असला तरी अशा घटनेकडे एसटी मंडळाने गांभीर्याने घ्यायला हवं, अन्यथा मोठा अनर्थ झाला तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न प्रवासी वर्गात उपस्थित केला जातोय।